आपली ह्या आठवड्यातले टास्क न्यूट्रिशन डेफिशियन्सीज ओव्हरकम करण्यासाठीचे आहे. सध्या या न्यूट्रिएंट डेफिशियन्सीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. विटॅमिन B12 डेफिशियन्सी, विटॅमिन D डेफिशियन्सी बऱ्याच जणांना झालेली आहे असं दिसतं. त्याच्यामध्ये आपण मेनली आत्ता विटॅमिन B डेफिशियन्सीबद्दल बोलणार आहोत. जर विटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे असं लक्षात आलं तर वी कॅन सेफली अज्यूम की जशी B12 विटॅमिनची डेफिशियन्सी आहे तशीच बी विटॅमिन्स हे एक एक ग्रुप आहे, त्याला म्हणतात बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स. जर B12ची डेफिशियन्सी असेल तर पॉसिबिलिटी खूप जास्त आहे की इतरही बी विटॅमिन्सची डेफिशियन्सी असू शकते. याची काही कारणं आहेत. कारण नंबर 1, बी विटॅमिन्स ही वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असतात. त्याच्यामुळे त्याचा साठा शरीरामध्ये होत नाही आणि म्हणून डेफिशियन्सी होण्याची शक्यता नेहमी जास्त असते. दुसरं कारण, ही सगळी विटॅमिन्स ही एकत्रित काम करतात, म्हणजे सिनर्जिस्टिकली काम करतात. एकाला त्याच्या मदतीला दुसरं बी विटॅमिन लागतं. त्याच्यामुळे त्या ग्रुपमधल्या 1-2 बी विटॅमिन्सची जरी डेफिशियन्सी झाली तरी ओव्हरऑलच बी विटॅमिन्सचं कार्य व्यवस्थित होत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर B12 डेफिशियन्सी आहे असं जर लक्षात आलं तर फक्त B12 घेऊन पुरणार नाही. आपल्याला संपूर्ण विटॅमिन B कॉम्प्लेक्स कसा मिळेल ह्याची योजना करायला लागेल. तर त्या दृष्टीने स्प्राउटेड फूड आणि फर्मेंटेड फूड हे तुम्ही व्हेजिटेरियन असाल किंवा नॉन व्हेजिटेरियन जरी असलात तरी ते बी विटॅमिन्सचे, बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्सचे अतिशय चांगले सोर्सेस आहेत. जेव्हा आपण कुठलंही धान्य स्प्राउट करतो तेव्हा काय होतं, ते जर्मिनेट होतं ना. सो या जर्मिनेशनच्या प्रोसेसमध्ये अशा त्या धान्यामध्ये इतक्या वेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स घडतात की त्याच्यामुळे त्या धान्यामधल्या न्यूट्रिएंट्सची पातळी ही बऱ्याच प्रमाणामध्ये वाढते. अनेक वेळेला 10 पट 100 पट इतक्यासुद्धा प्रमाणामध्ये वाढते. आधी नसलेली काही विटॅमिन्स त्याच्यामध्ये नव्याने तयारसुद्धा होऊ शकतात. आणि स्प्राउटेड फूड खाण्याचा फायदा अजून एक असा आहे की जशी त्याच्यातनं बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स मिळतात तशीच त्याच्यातनं अतिशय चांगल्या क्वालिटीची प्रोटीन्ससुद्धा मिळतात. बाय 1 गेट 1 फ्री. ओके, तर म्हणून आपल्याला ही मोड आलेली कडधान्य नियमित खायची आहेत. आणि जेव्हा आपण कुठलीही धान्य किंवा डाळी हे फर्मेंट करतो, ओके, सो ह्या फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये असेच वेगवेगळ्या प्रकारचे बी विटॅमिन्स तयार होतात. काही न्यूट्रिएंट्सची पातळी वाढते. पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपण अशा पद्धतीची धान्य डाळी वगैरे फर्मेंट करतो तर तेव्हा त्यातल्या न्यूट्रिएंट्सची बायो अव्हेलेबिलिटी वाढते. बायो अव्हेलेबिलिटी म्हणजे काय की ते न्यूट्रिएंट आपल्या शरीरामध्ये किती पटकन अब्झॉर्ब होईल ते त्याच्यावरनं ठरतं. जितकी बायो अव्हेलेबिलिटी जास्त तितकं ते न्यूट्रिएंट आपल्या शरीरात अब्झॉर्ब होण्याचा जो स्पीड आहे तो तितका फास्ट असतो. त्याच्यामुळे आपल्याला जर चांगल्या क्वालिटीची बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स, मिनरल्स आपल्याला लागणारी जी असतात ती, उदाहरणार्थ कॅल्शियम किंवा आयर्न अशी काही मिनरल्स किंवा विटॅमिन C, अतिशय चांगल्या क्वालिटीची प्रोटीन्स, ही सगळी बरीचशी न्यूट्रिएंट्स यातली आपल्याला विविध प्रकारच्या स्प्राउटेड आणि फर्मेंटेड फूड्समधनं मिळू शकतात. त्याच्यामुळे जर आपल्याला ह्या डेफिशियन्सीज होऊच द्यायच्या नसतील तर हे असे अन्नपदार्थ जर आपण रेग्युलरली खाल्ले तर त्याच्यातनं आपल्याला ही अतिशय एक्सलंट क्वालिटी न्यूट्रिएंट्स ही रेग्युलरली मिळू शकतात, ज्याच्यामुळे आपण डेफिशियन्सीज होणं टाळू शकतो.